आणि तेव्हा आम्हाला पेरा चांगला भेटला होता। राहुल दादांचा छोटा मथुर म्हणून पेरा भेटला होता। एक शब्दावरती दादांनी बैल दिला होता। महबूब बैलाचा मालक आहे तो, कारण महबूबने 8 ते 10 वर्ष पूर्ण महाराष्ट्राला सांगायची गरज नाही, पूर्ण धुमाकूल घातले। पेरे चांगलेच झाले। राहुल दादांचा मथुर झाला, दोरलीचा हरण्या झाला, वादळ झाला, गुगली झाला। जिथे आम्ही पाहिजे होतो त्याच्यापासून जास्त आम्ही वरती आलोय। एकच स्वप्न राहिले ते गावाचा, फक्त बाईकचा। तर नमस्कार मित्रांनो, आजची व्हिडिओ थोडीशी वेगळी आहे कारण की आपण आज आलेलो छोट्या लक्षाच्या गोठ्यावर, म्हणजे चिंचवलीचा छोटा लक्षा। तर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बघतो की अड्ड्यामध्ये धुमाकूल तर करतोय छोटा लक्षा, पण काही प्रश्न जे असतात ते आपल्याला विचारता नाहीत। तर मग आपण ते प्रश्न खास करून मांडण्यासाठी आज आपण गोठ्यावर आलेलो आहोत आणि ते प्रश्नांची उत्तरं आपल्याला नक्कीच भेटतील। सो चला आता आपल्या व्हिडिओला म्हणजे आपण करूया स्टार्ट। तर दादा नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम आपलं नाव सांगा। माझं नाव अक्षय गणेश भंडारी। आणि आपली गाडी कोणाच्या नावाने मैदानात पळते? अनुराग गणेश भंडारी चिंचवली, सेवन स्टार ग्रुप सिद्धी गरवली आणि सोन्या ग्रुप चिंचवली। आता चला एक मला सुरुवात आपण स्टार्टिंगला आपण हा प्रश्न विचारूया की आपल्या लक्षाची सुरुवात कशी झाली, म्हणजे तुमच्या दावणीला आला तर सुरुवात तुम्ही घडवला कसा, सुरुवात कशी झाली लक्षाची? सुरुवात म्हणजे आम्हाला वासरू घ्यायचा होता, मैसुरी जातीचाच वासरू घ्यायचा होता। तर आमचे मित्र होते सोमनाथ जगदाले पेडगाव, यांनी आम्हाला गाडीतून वासरू घेऊन दिला होता। जेव्हा वासरू आणला तेव्हा खूप खराब होता वासराची। नंतर देखभाल करताना नंतर मेहनत 1 वर्ष तर तसंच गेला आमचा। त्याच्यानंतर कुठेतरी वासरूला आम्ही एक पेरा टाकल्यानंतर आम्हाला वाटलं का कुठेतरी आपला वासरू कुठेतरी आपलं नाव करेल मोठं। तर पहिली शर्यत आमची कलिंगडाबरोबर जमली, तेव्हा आम्ही धाकधूक होतीच मनामध्ये, कारण कलिंगड बोलला तर त्या टायमाला कमसे कम 12 ते 13 शर्ती त्यांनी लगातार जिंकून सर्वांना त्या टायमाला त्या गटामध्ये सर्वांना मागे टाकून ठेवले होते। मात्र आमची जमलेली शर्यत होती आणि तेव्हा आम्हाला पेरा चांगला भेटला होता। राहुल दादांचा छोटा मथुर म्हणून पेरा भेटला होता। एक शब्दावरती दादांनी बैल दिला होता। ठीक आहे। आणि मी बघितलं जेव्हा आपला हा बिंजोडचा या वर्षीचा खेळ चालू झाला उसाटण्या मैदानामध्ये, मी पहिल्यांदा म्हणजे लक्षात बघितलं तर फिटनेसमध्ये भरपूर फरक वाटला मला। नक्की काय केलं असं फिटनेस खूप चांगली अशी झाली, त्यामागे काय कारण आहे, म्हणजे किती मेहनत केली? भरपूर पोरांनी पण मेहनत केली, आमचे भाऊ असतील, बाबा असतील, सर्वांनी मेहनत केली। कारण पहिल्या वर्षी बैल तेवढा फिटनेसमध्ये नव्हता, काही खात पित नव्हता। दुसऱ्या वर्षी बैलाने पाऊस काल पूर्ण पाऊस काल आम्ही घरीच बैल ठेवला, घाटावरती न पाठवता बैलाला चांगली देखभाल करून बैल कुठेतरी आपल्याला पुढच्या वर्षी नंबरमध्ये ठेवेल या आशामध्ये आपण चांगली देखभाल करून बैलांनी बेमार नाही पडला। नंतर बैल कुठेतरी पहिल्या वर्षी बैल आजारी पडायचा, नंतर आजारी नाही पडला बैल आणि नंतर बैल चांगला खानापिना ठेवला आणि बैल ओकेमध्ये फिटनेसमध्ये आला। बरं। आणि आपण बघतो की आपला आता बैल नावामध्ये येते, कारण चांगले चांगले मोठे मोठे पेरे यावर्षी देखील केले बैलाने। त्या पेऱ्यांबद्दल सांगा, कोणते कोणते मोठे मोठे पेरे केले? ते पेरे चांगलेच झाले। राहुल दादांचा मथुर झाला, दोरलीचा हरण्या झाला, वादळ झाला, गुगली झाला। त्याच्यानंतर भरपूर पेरे झाले, चांगले चांगले पेरे झाले, सगळे टॉपचेच पेरे झाले। अच्छा, म्हणजे एक चांगले चांगले पेरे झाल्यावर आता एक विषय राहतो की एकदम टॉपमध्ये पळायला लागल्यावर पाय खेचणारे लोक भरपूर येतात, म्हणजे बैलाचं नाव पाडायला पुढे बघतात की यांचा आता गरीबाचा बैल, जर गरीबाची संपत्ती आहे ती जर पुढे जाते, काही जणांना बघवत नाही। तर त्याबद्दल तुमचं काय, तुमच्या म्हणजे असा प्रसंग आला का, तुम्हाला असं वाटलं? की आमच्यावर प्रसंग आला या 2 ते 2.5 महिन्यामध्ये बैलाच्या कमी शर्ती व्हायचं कारण तेच, कारण आम्ही मागच्या वर्षी जे आम्ही बैल छोट्या मोठ्या बैलात टाकले होतं, बैलाला जर बैल ना पडला तर तो कुठेतरी बाहेर जायचं बघ, गाडी कुठे काय करायचं। यावर्षी आम्ही ते प्रसंग आम्ही नाही आमच्या अंगावरती वरून घेतले, कारण यावर्षी पण आमचा बैल सुरुवातीला आमच्या चांगल्या गाड्या झाल्या, मथुरमध्ये पडला आणि चांगल्या चांगल्या गाड्या आम्ही मारल्या। त्याच्यानंतर 26 जानेवारीला मथुरमध्येच बैल पडला, पायाला थोडी दुखापत झाल्यामुळे 2.5 महिने बैल बैठी राहिला। त्याच्यानंतर भरपूर पेरे आम्हाला टोपचे होत होते, पण पेऱ्याला कोण हो बोलला तर त्याच्यानंतर 4-5 दिवसामध्ये पेरा तुटायचा। त्याच्यानंतर त्याच्यामुळे आम्ही खूप संघर्ष केला या 2-2.5 महिन्यामध्ये, पण आम्ही कुठेतरी लास्टला बैलाचे एक दरवर्षी आमचं 3रं वर्ष आहे, शेवटची गाडी कुठेतरी मार खाते। तर आता बी आमची शेवटची गाडी पडली, काय हरकत नाही, खिरकालीला दरवर्षी शेवटचीच गाडी पडते बैलाची। बरं। तिथे कान्हादादांचा नवीन वासरू जो आहे तो पळाला होता ना आपल्यासोबत, तरी पण कसे नवीन वासरू आदातच होता ना, आदात वासरू घेऊन किती गाडीने वेग घेतला त्या दिवशी? गाडीचा वेग तर भरपूर होता, कारण खालून 2 ते 3 चकडे गाडी टाकून गेलती, पण बैल काय नंदीचं सांगू शकत नाही, बेमार असेल काय असेल। कधी बैल आपला कमी स्वतःला होत नाही, कधी पण स्वतः निकाल घेतो। भरपूर गाड्या झाल्या, निकाल स्वतःच घेतो पेंडिंग असला तर। पण त्या दिवशी बैल कुठेतरी मागे कसला, थोडासा बैलाच्या पायावर खुरीवरती बी लागला होता गाडा,
काय कुठेतरी बैलाला कुठेतरी दुखापत असेल त्याच्यामुळे बैल मागं कसला नाही तर अजून परत आपला बैल कधी मागं स्वतःला कसला नाही. कुठेतरी दुखापत असल्यामुळे बैल कुठेतरी मागं घासून थोडीशी गाडी आपली शेवटची गाडी पडली आणि बैल मेहरबान. आम्ही पण आदात वासराला छोट्या वासराला बैल दिला कारण बैल पळतो त्याला 100% आम्ही बैल देणार. कारण बरेच जण बोलतात का तुम्ही मोठेच पेरे बघता छोट्या पेऱ्यांना बैल देत नाही. तर आज मेहरबान कुठेतरी आदातमध्ये पण आम्ही त्याला घाटावरती नेला होता. मुंबईमध्ये आमची 2 शर्ती झाल्या. कुठेतरी बैल पळतं तर प्रत्येकाला बैल देणार पण ते ज्या बैलाच्या रेंजचा बैल असेल आमच्या लक्षाच्या 100% बैल देणार आम्ही. आणि कानादाबद्दल काय सांगाल कारण की कानादांचे पण धावणीला मोठे असे बैल येऊन गेले आणि त्यांच्या स्वभावाबद्दल तर सर्वांनाच माहीत आहे. तर तुमचं आणि त्यांचे रिलेशन कसे आहेत कानादांचे? माझे रिलेशन म्हणजे असं मथुरशा जेव्हा पळायचा बैल तेव्हा ते चांगले ओळखायचे आपल्याला. मात्र एक फोन आम्ही केला का दादा आपल्याला गाडी पळवायची पुण्याला. तर एक फोनवरतीच असा पहिल्यांदा माणूस बघितला का त्यांनी हा बोलून गाडी पळवली खुल्या मनाने आणि एक चांगली गाडी पळाली होती आमची. आणि चांगला नियोजनाचा तो तर बादशाहच आहे कारण महबूब बैलाचा मालक आहे तो. कारण महबूबने 8 ते 10 वर्ष पूर्ण महाराष्ट्राला सांगायची गरज नाही पूर्ण धुमाकूल घातले. तर कुठेतरी ते पण नियोजन करताना आज चुकले नाही कुठेच आणि ते चांगलं मित्रपरिवार चांगला जोडले ते आणि चांगले आहेत. आणि समजा मेहबूबच्या त्या फिटनेसमध्ये थोडंसं म्हणजे त्याची तब्येत वगैरे बरी नव्हती तर पुढच्या वर्षी समजा मेहबूब जर ठीक झाला तर मेहबूब सोबत आपला छोटा लक्ष दिसू शकतो का? 100% पण बैला दोन्ही आतली आहेत. तर कुठेतरी तिथं पण बघायला लागेल कारण महबूब पण आतला आहे छोटा लक्ष पण आतला आहे कारण पब्लिकने पळेल कोण आपण प्रश्न पडेल. बरोबर. आणि राहुल दादांबद्दल काय सांगा कारण की राहुल दादांच्या मथुर सोबत भरपूर जण बोलतात की आम्हाला फेरा करायचा पण त्यांनी तसं काही विचार न करता गरीबाचं श्रीमंत असं काही नाही. ज्याचा बैल पळतोय त्याच्यासोबत ते बैल आता पळवतात आणि मथुर सोबत आपला फेरा देखील सुंदर असा जुळून आला आणि आपण गुलाल देखील घेतला. त्याबद्दल काय सांगाल? मथुरची आमची गाडी गुलालातच राहिली कारण पहिल्यापासून राहुलदादांनी सहकार्य केले बैलाला वरती येण्याचं कारण एकमेव म्हणजे राहुल पाटील असेल. कारण पहिले छोटा मथुर पण आम्हाला एक शब्दावरती जेव्हा बैल बघितला पण नाही पळतो का नाही पळतो तेव्हा पण दिला. बाजीमध्ये पळला किसनामध्ये पळला नंतर मथुरमध्ये पळला. मथुरमध्ये जेव्हा बैल पळला पिसाऱ्या पाटीला जेव्हा ती गाडी झाली होती तिथून बैल 1 नंबरमध्ये जेवून राहिला आणि कुठेतरी जे आमचे स्वप्न होते ते पूर्ण झाले कारण मथुरमध्ये पळायचे जे स्वप्न होते ते राहुलदादांनी आमचे तिथे पूर्ण केले. आणि काही जण असं देखील बोलू शकतात की छोटा लक्ष फक्त बिनजोडमध्ये पळते 3 फेऱ्यामध्ये नाही पळू शकत. त्यांच्यासाठी काय उत्तर द्याल का तुम्ही? ते आता कळलेच असे सर्वांना कारण पहिल्यांदा आम्ही पुण्याला गेलो होतो तर चांगली गाडी गती लागली होती पण कुठेतरी मैदान खराब असल्यामुळे आमचे बॅड लक झाले. पण पुढच्या त्याच जोमाने त्याच जोशाने आम्ही प्रयत्न करू उतरायचा. म्हणजे काय झालं होतं नक्की विषय तिथे काय झालं होतं मैदान खराब म्हणजे? मैदानाचा विषय असा होता मधीत गेल्यावर थोडीशी चरण होती दसासारखं होता तर गाडी जी एवढ्या स्पीडला उडली का ती दुसऱ्या तासात पडली. एवढा स्पीड होता गाडीला. गाडी 2-3 चकडं मागे सुटून गाडीने ओव्हरटेक करून 2-3 चकडं गाडी पुढे पळत होती आणि गाडी पुढे पळाली पण कुठेतरी चुकार बाद झाल्यामुळे गाडी दुसऱ्या तासामध्ये गेल्यामुळे गाडी कुठेतरी आपली फसली. कारण जसा मुंबईला नियम आहे का देवडगर जर आपली बाद झाली तर गाडी जशी हरते तसं ती चकारीमध्ये गाडी पडून आपली गाडी बाद झाली. बरोबर. आणि आपण बघत होतो 2-3 महिन्यामध्ये लक्ष दिसत नव्हता अड्ड्यामध्ये नक्की काय विषय होता आणि त्याच्यावर तुम्ही काय म्हणजे मेहनत केली? बैलाचा दिसत असं कारण का 26 जानेवारीला निंबाळकर सरांबरोबर आमची चांगली एक मैत्रीपूर्ण गाडी झाली होती. राहुलदादांचा मथुर होता आपला लक्ष होता तिकडे एक भारत म्हणून वासरू पळाला होता माळशिरसचा आणि निंबाळकर सरांचा सुंदर पळाला होता. एक चांगली गाडी झाली होती मैत्रीपूर्ण. तिथे 1 वाजता आमची गाडी झाली तर 4 वाजे परत एवढे फोटो काढायला लक्षासोबत म्हणजे आता एवढे लोक येत होती का आम्ही पण कुठेतरी त्यांना थांबू शकत नाही कारण आज बैलाची फॅन फॉलोइंग होते आणि कुठेतरी प्रेम बैलाला भेटतो तिथं कुठेतरी कोणाला बोलू शकत नाही फोटो नका काढू. तर बैल फुल वैतागला होता कासरा त्याच्या पायाला लागला आणि त्याच्यामुळे बैलाला दुखापत झाली होती. तर ती दुखापत आम्हाला एवढी मागत पडली का 2 ते 2.5 महिने कव्हर व्हायला गेले. आमचा मित्र आहे चांगला विकी वैर तुर्बे विशाल वैर एक असा मित्र भेटले आम्हाला का जीवा भावाचा मित्र भेटले. कारण आज कधी पण बैलाला आज आमचा बैल 2-2.5 महिने बैठी होता कारण पायाला लागला होता पण अड्ड्यात न नेता ते फेऱ्याला बैल आणला होता बैलाशी पळवायला. कारण त्यांनाही माहीत आहे आज कुठेतरी लक्षाची आणि वादलची गाडी पडली तर कुठेतरी चांगली गाडी पळेल आणि आम्ही तिथे उसाटण्यावरती फेरा मारला होता ना लगेच आम्ही चांगली गाडी गेली होती बोनवलीवरती. ते पण एक दोस्तीला एक कुठेतरी भेटलेले आम्हाला एक जीवलग भावासारखेच आहेत. कारण आज पण बैल
गटाला पळवायचं तर आताही फोन झाला तर गटाला काय करायचं आपल्या बैलाचा. कुठेतरी त्यांचा बैल पण आजारी आहे, एक गाडी झाली होती तिथून बैल आजारी पडले तर अजून सुधारला ना बैल. कुठेतरी आम्हाला एक खंत आहे, कारण ती गाडी आमची एवढी पळत होती का फुल स्पीड लागत होता त्या गाडीला, पण कुठेतरी बैल आजारी असल्यामुळे तो पळू शकत नाही. बरं. आणि आपण बोलतो माणसांकडून आपण काय तर शिकतो नवीन, तसं तुम्ही आपल्या बैलाकडून म्हणजे नंदीकडून काय शिकलात का? नंदी करून म्हणजे असा का त्यांनी आम्हाला जेवढे करून दिलं ना, आज कुठेतरी स्वप्न होते आमचे. आम्ही पण लोकांच्या बरोबर फिरायचो जेव्हा छोटे होते तेव्हा, पण आज त्यांच्यासारखं बनायचं, असा कुठेतरी नंबरमध्ये आपला बी नाव व्हावा. पण आज जे पाहिजे होते त्याच्यापेक्षा दुप्पट बैलांनी मिळून दिले. जिथे आम्ही पाहिजे होतो त्याच्यापासून जास्त आम्ही वरती आलो आहे आणि कुठेतरी स्वप्न आमचे सर्व पूर्ण केलेत. आज कुठे त्याच्याकडून अपेक्षा नाही आम्हाला, आणि सर्व मित्रपरिवार असं जमून दिले त्यांनी का आज या बैलगाडा क्षेत्रामध्ये सर्वांची आमची दोस्ती यारी झाले. आज कुठेतरी बैल पण नसला अड्ड्यामध्ये तरी भरपूर लोक विचारतात, तेच बस आहे आम्हाला, बैलाच्या नावानेच ओळखतात आम्हाला. आज आमचं नाव न घेता छोट्या लक्षाचा मालकाला एवढंच बस आहे आम्हाला लोक बोलतात, दुसरं काही नाही. एका आपल्या बैलामुळे म्हणजे गावाचं नाव देखील होतं, बोलतो आपण चिंचवलीचं लक्ष. तर कसे म्हणजे कसा तुम्हाला वाटतं, कसा फील होतं त्याबद्दल? एकच स्वप्न राहिले ते गावाचा, फक्त बाईकचा, ते बैलांनी पूर्ण करावी. फक्त एकच आमचा कुठेतरी एक या राहिले घोर राहिले, तो कुठेतरी बैल पूर्ण करेल ही अपेक्षा आम्हाला त्याच्याकडून. आज नाही तर पुढच्या वर्षी, पण नक्कीच पूर्ण होईल. कारण एकच ती अपेक्षा आहे का बैलांनी बाईक आणावी, गावाचं स्वप्न पूर्ण करावं, हीच अपेक्षा आहे बैलाकडून. नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल, ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो. येणाऱ्या आता सीझनला, आता जर तुम्ही भरपूर मेहनत घ्यायलाच, येणाऱ्या सीझनला तुमची ती इच्छा पूर्ण होईल. आणि राहिला आता विषय आपला बिनजोडचा खेळ, आता नाही राहिला म्हणजे थोड्या दिवसात पाणी देखील पडेल आणि बिनजोडचा खेळ नाही होणार, तर पुढचं नियोजन कसं असणार आहे? घरीच ठेवणार आहेत घाटावर वगैरे? बैल आपला इथेच राहील, पण बैल इथून जर बिंजोरचा मैदान पारला तर आपण 2 ते 3 दिवस अगोदर निघतो, कारण बैल काय घाटावरती खात नाही. सोमनाथ जगदले असतील, नाही तर आपले मागावचे विजू भोसले असतील, यांच्याकडेच बैल असतो. म्हणजे बैल आपण स्वतःहून इथून बैल घेऊन जातो, 2-3 दिवस अगोदर बैल घाटावरती जातो. मागच्या वर्षी पण इथे बोरजवाडीला आम्ही बैल 3 दिवस अगोदर नेला होता. 3 दिवस बैलांनी काही खाला नव्हता, बैलांनी कुठंच निराश न करता नंबरची गाडी केली होती. आता छोटा लक्ष तर आपलं नाव करतोय, आता याच्यानंतर म्हणजे पुढे पावलावर पावलं ठेवतो. रोमन देखील तुम्ही घडवताय, तर रोमन बद्दल मला थोडीशी माहिती द्या. रोमनची कशी वाटचाल असणार आहे? रोमन पुढच्या वर्षी मग त्याच्याकडे अपेक्षा आहेतच. या वर्षी आमच्या त्याच्याकडे 6 गाड्या पाडल्या, 1 गाडी जिंकली आम्ही, पण पुढच्या वर्षी आम्हाला अपेक्षा आहे त्याच्याकडे, कारण लक्ष आम्ही नेतो त्याच्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष असतं मुलांचा. पण पुढच्या वर्षी त्याला आम्ही स्वतःची गाडी पळवायचा प्रयत्न करू, कारण जर पेऱ्याला कुठेतरी अडचणी येतात तर स्वतःची गाडी पळली तर कुठेतरी कोणाचा पेरा न मागता आपली स्वतःची गाडी पळेल. एक मैदानामध्ये स्वतःच्या गाड्या कमी पळतात, पण कुठेतरी मी पळवायचा प्रयत्न करू. म्हणजे येणाऱ्या टायमात आपल्याला घरचा साज पलताना दिसू शकते. आणि एक मला प्रश्न सांगा, तुमचं आपल्या छोट्या लक्षावर प्रेम कसं आहे? त्याच्यावर प्रेम म्हणजे आज आमचंच आणि पूर्ण परिवाराचं, म्हणजे असं का त्याला घाटावरती नेऊन पण देत नाही का, तिकडे गेला तर इथे धाकधूक असते का कसा असेल कसा नाही. त्याच्यामुळे कुठेतरी फुल आमचं एक मुलासारखं ते झालेलं आहे सर्वांचा, आणि एक भावासारखा प्रेम झालेला आहे. आई कुठे नेऊन देत नाही, बाप्पा कुठे नेऊन देत नाही, बाबा असतात कुठे. थोडाच त्याच्याकडे दुर्लक्ष केला तरी कुठेतरी आम्हाला पण राहत नाही त्याच्याकडून. पण आज त्यांनी जे आम्हाला कमवून दिले ते आम्ही कधीच त्याचे उपकार विसरणार नाही.